काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक नाव अचानक व्हायरल झालं होतं, कॉकरोच जनता पार्टी। सुरुवातीला अनेकांनी त्याची खिल्ली उडवली, पण काही दिवसातच ते आंदोलन जंतर मंतरपर्यंत पोहोचलं आणि केंद्र सरकारला मोठे निर्णय घ्यावे लागले। आता त्याच पद्धतीने आणखी एक नाव चर्चेत आले, रिझर्वेशन हटाव मूवमेंट, म्हणजेच आरक्षण हटवा आंदोलन। सोशल मीडियावर या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत असून पुन्हा एकदा आरक्षणावर देशभरात जोरदार चर्चा सुरू झाली। एका बाजूला जातीवर आधारित आरक्षण हटवून गुणवत्तेच्या आधारावर संधी देण्याची मागणी केली जात आहे, तर दुसऱ्या बाजूला आरक्षण हा संविधानाने दिलेला सामाजिक न्यायाचा अधिकार असल्याचा युक्तिवाद केला जातोय। पण खरंच सरकार आरक्षण रद्द करू शकतं का? संविधान याबाबत काय सांगतं आणि रिझर्वेशन हटाव मूवमेंटमुळे खरंच आरक्षण व्यवस्थेत काही बदल होऊ शकतो का, याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रिझर्वेशन हटाव मूवमेंट नावाचे एक पेज प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे। अवघ्या काही दिवसातच या पेजला लाखो लोकांनी फॉलो केला असून आरक्षणाबाबत देशभरात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली। विशेष म्हणजे या पेजच्या प्रोफाईलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे घोषवाक्य वापरण्यात आले। त्यासोबतच सारी जाती एक समान, ये देश मेरा महान असा संदेशही देण्यात येतोय। या पेजचा दावा आहे की त्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, मात्र हे पेज नेमकं कुणी सुरू केलंय, त्यामागे कोण आहे याची अधिकृत माहिती अद्यापही समोर आलेली नाहीये। या आंदोलनामागची प्रमुख मागणी म्हणजे जातीच्या आधारावरील आरक्षण बंद करावं, सरकारी नोकऱ्या आणि उच्च शिक्षणात फक्त मेरिटच्या आधारावर प्रवेश द्यावा आणि सरकारी अर्जांमध्ये जातीचा वापर कमी करावा आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी समान स्पर्धा निर्माण करावी। आंदोलनाशी संबंधित अनेक पोस्टमध्ये असा दावा केला जातोय की आरक्षणामुळे गुणवत्तेवर परिणाम होतो, समाजात जाती विभागणी वाढते आणि स्पर्धात्मक वातावरण कमकुवत होतं। पण दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे। अनेक सामाजिक संघटना, अभ्यासक आणि आरक्षण समर्थकांचं मत आहे की भारतात सामाजिक आणि शैक्षणिक विषमता अजूनही पूर्णपणे संपलेली नाहीये। त्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि इतर वंचित घटकांना समान संधी मिळावी म्हणून आरक्षण अजूनही आवश्यक आहे। त्यामुळे हा विषय केवळ राजकीय नाहीये, तर सामाजिक न्यायाशी संबंधित आहे। दरम्यान या सगळ्या वादात आरक्षणाचा इतिहास पाहिला तर आरक्षण ही संकल्पना नवीन नाहीये। ब्रिटिश काळात राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची सुरुवात केली होती। त्यानंतर 1950 मध्ये भारतीय संविधान लागू झाल्यानंतर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या। 1990 मध्ये तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंह यांच्या सरकारने मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारून ओबीसी साठी 27% आरक्षण लागू केलं। त्यानंतर 2019 मध्ये 103व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ईडब्ल्यूएस मधून 10% आरक्षण लागू करण्यात आलं आणि आता सध्या केंद्र सरकारच्या सेवांमध्ये आणि अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये ओबीसीला 27%, एससीला 15%, एसटीला 7.5% आणि ईडब्ल्यूएसला 10% आरक्षण लागू आहे। मात्र राज्यनिहाय हे आरक्षणाचं प्रमाण वेगळं असू शकतं। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आरक्षण हटाव आंदोलन किंवा कोणत्याही सामाजिक दबावामुळे सरकार उद्या एक घोषणा करून आरक्षण रद्द करू शकतं का? तर याचं उत्तर आहे नाही। कारण आरक्षण ही केवळ सरकारने सुरू केलेली योजना नाहीये, तर भारतीय संविधानाने दिलेली व्यवस्था आहे। शिक्षणातील आरक्षणासाठी अनुच्छेद 15(4) आणि 15(5), सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणासाठी अनुच्छेद 16(4), पदोन्नतीतील आरक्षणासाठी अनुच्छेद 16(4)(अ) आणि 16(4)(ब) अशा स्पष्ट घटनात्मक तरतुदी आहेत। याशिवाय अनुसूचित जाती जमातीच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी अनुच्छेद 46 मार्गदर्शक तत्व देतो। पंचायत, नगरपालिका, लोकसभा आणि विधानसभांमधील राखीव जागांसाठी संविधानात स्वतंत्र तरतुदी आहेत। म्हणजेच आरक्षण हा सरकारने कधी सुरू किंवा बंद करता येईल अशी व्यवस्था नाहीये, ते संविधानाने मान्यता दिलेला एक अधिकार आहे। यासोबतच आरक्षणाचा उद्देश हा फक्त नोकरी किंवा शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणं नव्हतं, तर अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मागे राहिलेल्या समाज घटकांना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांना समान संधी मिळवून देणे आणि शासन प्रशासनात त्यांचे प्रतिनिधित्व वाढवणे हा त्यामागचा हेतू होता। आजही समाजातील विषमता पूर्णपणे संपलेली नाहीये, त्यामुळे मागासलेल्या घटकांना समान संधी मिळवण्यासाठी आरक्षणाची गरज अजूनही आहे। म्हणूनच आरक्षणात मोठा बदल करायचा असेल तर संसदेत घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करावं लागतं। त्यासाठी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहामध्ये विशेष बहुमत आवश्यक असतं। काही घटनादुरुस्त्यांसाठी राज्यातल्या विधानसभेची मंजुरीही लागू शकते आणि त्यानंतरही सर्वोच्च न्यायालय हा बदल संविधानाच्या मूलभूत रचनेच्या विरोधात तर नाही ना,
याची तपासणी करू शकतं। याआधीही आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने अनेक ऐतिहासिक निर्णय दिले आहेत। 1992च्या इंदिरा साहनी प्रकरणात न्यायालयाने सामान्य परिस्थितीत आरक्षणाची मर्यादा 50% पर्यंत असावी असं मत नोंदवलं। तर 2022 मध्ये EWS आरक्षणाला घटनात्मक वैधता देत सर्वोच्च न्यायालयाने 103वी घटनादुरुस्ती कायम ठेवली। विशेष म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर सोशल मीडियावर मुद्दानिहाय डिजिटल मोहिमा वाढताना दिसत आहेत। आधी परीक्षा व्यवस्थेवर आंदोलन झालं, त्यानंतर E20 जनता पार्टी नावाचं पेज समोर आलं आणि आता रिझर्वेशन हटाव मुव्हमेंटचं चर्चेत आहे। म्हणजेच सोशल मीडिया आता केवळ मत मांडण्याचं माध्यम राहिलेलं नाहीये, तर मुद्द्यांभोवती मोठ्या प्रमाणावर जनमत तयार करण्याचं साधन बनत आहे। मात्र सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स मिळाले म्हणजेच देशाचे कायदे किंवा संविधान आपोआप बदलत नाही। त्यामुळे आजच्या घडीला आरक्षण हटाव आंदोलन चर्चेत असलं तरी केवळ सोशल मीडियावरील मोहीम किंवा आंदोलनामुळे भारतातील आरक्षण व्यवस्था तात्काळ संपुष्टात येणं कायदेशीरदृष्ट्या शक्य नाहीये। त्यासाठी घटनादुरुस्ती, संसदेचं विशेष बहुमत आवश्यक असल्यास राज्याची मंजुरी आणि सर्वोच्च न्यायालयाची कसोटी या सर्व टप्प्यातून जावं लागतं। म्हणूनच हा वाद केवळ आरक्षण असावं की नसावं एवढाच नाही, तर सामाजिक न्याय, समान संधी, संविधान आणि भारताच्या लोकशाही व्यवस्थेचा आहे। तुम्हाला काय वाटतं, भारतात आरक्षण व्यवस्थेचा फेरआढावा व्हायला हवा का, की सध्याची व्यवस्था सामाजिक न्यायासाठी अजूनही आवश्यक आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या लगाव बत्ती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।